नमस्कार, मी रेश्मा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूपच पारंपरिक असा पदार्थ दाखवणार आहे. तर हा पदार्थ मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलेला आहे. तर खूप जणांना हा पदार्थ माहिती असेल, खूप जणांना हा पदार्थ माहीतही नसेल. शक्यतो आता असा पदार्थ कोणी बनवतही नाही. तर आमच्या कोकणामध्ये होळीच्या दिवशी किंवा मध्ये कधीही हा पदार्थ बनवला जायचा. तर हा पदार्थ बनवण्यासाठी खूप खटाटोप आहे असा समज आहे, कारण त्यावेळी खूप जास्त क्वांटिटीमध्ये हा पदार्थ बनवला जायचा, कारण एकत्र कुटुंब पद्धती होते. त्याच्यामुळे सगळेजण एकत्र येऊन हा पदार्थ बनवायचे आणि भरपूर प्रमाणात बनवायचे. तर हा एक समज आहे की या पदार्थासाठी खूप खटाटोप लागतो, जास्त वेळ लागतो. आता कामाला जाणाऱ्या महिला आहेत, तर त्याच्यामुळे हे शक्य होत नाही की हे करणं. तर आज मी तुम्हाला हा पदार्थ अगदी कमी वेळेत 2 माणसांचं प्रमाण घेऊन कसा बनवायचा ते दाखवणार आहे. तर पारंपरिक पद्धती म्हणजे 2 प्रकारच्या पद्धतीने ह्या शिरवाया बनवल्या जायच्या. तर त्यातल्या एका पद्धतीने मी तुम्हाला कमी वेळेत ह्या शिरवाया कशा बनवायच्या ते दाखवणार आहे आणि त्याच्यासोबत खोबऱ्याचा रस देखील कसा बनवायचा ते देखील दाखवणार आहे. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये मी या वाटीने 2 वाटी एवढं पाणी घेणार आहे. तर 2 वाटी एवढं मी इथे पाणी घेतलेलं आहे. पाणी घातलं की मग याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं मीठ घालायचं आहे. आता या पाण्याला अशी उकळी यायला सुरुवात झाली की मग आपल्याला याच्यामध्ये पीठ घालायचं आहे तांदळाचं. तर तांदळाचं पीठ केवढं घालायचं, तर जेवढं तुम्ही पाणी घ्याल तेवढं आपण तांदळाचं पीठ घालायचं. तर सेम वाटीने मी पाणी घेतलं, सेम वाटीनेच मी तांदळाचं पीठ येथे चाळून घेतलेलं आहे. चाळून घेणं हे गरजेचं आहे. तर बघू शकता इथे पाण्याला देखील माझ्या उकळी यायला सुरुवात झाली. असं पकडीने घट्ट असं पकडलं आहे आणि लाटण्याने हे जे पीठ आहे ते या पाण्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. तोपर्यंत माझ्या गॅसची फ्लेम आहे ती लो आहे, गॅस माझा चालूच आहे. हे आपलं व्यवस्थित फिरवून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. याच्यासाठी जास्त वेळ नाही, अगदी 1 ते 1.5 मिनिटभर लागतं. 1 ते 1.5 मिनिटात हे पीठ जे आहे ते या पाण्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे, बघू शकता. झालं. इथे आपली ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे. लाटण्याला लागलेले जे पीठ आहे ते मी इथे काढून घेते आणि या पिठावरती मी झाकण ठेवून हे पीठ मी साईडला ठेवते. तोपर्यंत इथे मी नारळाचा जो रस बनवायचा आहे त्याच्यासाठी जे लागणारं ओलं खोबरं आहे ते चाकूने कट करून घेते. आता हे तुम्ही किसूनही घेऊ शकता, पण माझ्याकडे तेवढा असा वेळ नव्हता, त्याच्यामुळे मी काय केलं, अशा पद्धतीने खाली एक ताट घेतलं आणि चाकू घेतला आणि ओलं नारळ आहे त्याच्यामुळे त्याचे जे म्हणजे जे पीस येणार आहेत ते व्यवस्थित येणार आहे, म्हणजे जे कट होणार आहे ते व्यवस्थित कट होणार आहे. बघू शकता अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये हा पूर्ण नारळ माझा कट करून झालेला आहे. पूर्ण नारळ म्हणजे हे अर्धवळं जे मी हातामध्ये घेतलेलं आहे ते. तर अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये काढते तशा पद्धतीने तुम्ही हे काढून घेऊ शकता, पण सावकाश थोडंसं, किंवा वेळीवरतीही तुम्ही हे खोबरं किसून घेऊ शकता. तर 1 ते 1.5 मिनिटामध्ये माझं हे खोबरं काढून झालेलं आहे. तर बघू शकता ह्याची करवंटी जी आहे ती किती क्लीन आलेली आहे. त्याच्यानंतर जिथे जिथे आपले मोठे तुकडे आलेले आहेत खोबऱ्याचे ते हवे असतील तर तुम्ही बारीक करून घ्या, म्हणजे मिक्सरमधून आपण जे वाटून घेणार आहोत ना त्याच्यासाठी. तर जे मोठे अगदी लांब होते त्यांना मी 2 तुकड्यामध्ये करून घेतलं आहे. आता काय केलं आहे, खोबऱ्याचे जे तुकडे केले ते सध्याला मी साईडला ठेवले. तोपर्यंत म्हटलं आपण शिरवाळ्याचं पीठ मळूया आणि शिरवाळ्या आपल्याला उकळत ठेवायला सोपे होतील. तर पीठ जे आहे ते थोडंसं गरम आहे, कारण त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे थंड पाणी घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये. पहिल्यांदा थोडंसं थंड पाणी शिंपडायचं आहे आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ गरम आहे, हाताला लागतं आहे, त्याच्यामुळे मध्ये मध्ये थंड पाणी जे आहे ते हाताला लावायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पिठामध्ये आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. फक्त थोडासा थंड पाण्याचा हात लावायचा आहे, जेणेकरून पीठ आहे ते कोरडं पडू नये. तर आता तुम्ही बघू शकता जसं मी मळत जाते तसं पीठ जे आहे ते किती सॉफ्ट असं होतं आहे. अजिबात असं म्हणजे चिकटल्यासारखं वगैरे होत नाही आहे. तर इथे छान असं माझं पीठही मळून झालेलं आहे. 3 ते 4 मिनटं लागली, जास्तीत जास्त तुम्ही 5 मिनटं म्हणू शकता. तर थोडं जेवढं जास्त मळाल तेवढं खूप चांगलं. तर इथे मी 2 भाग ह्याचे करून घेते, कारण आपल्याला ते जो साचा आहे, जो शिरवाळ्याचा साचा म्हणजे आपण जो शेव वगैरे काढतो तोच साचा मी इथे वापरणार आहे. पहिल्यांदा जुनी लोकं ज्यावेळी करायची त्यावेळी लाकडाचा जो साचा असायचा शिरवाळ्यांसाठी तो होता. तर आमच्याही घरी तसा साचा होता, तो खूप मोठा असायचा. त्यावेळी आई, आजी वगैरे सगळी म्हणजे कुटुंबातली सगळी काकी वगैरे एकत्र येऊन तशा शिरवाळ्या बनवायचा आणि तो लाकडाचा होता. त्याची हाईटही खूप मोठी होती, म्हणजे उंचीला मोठा होता तो. तर आता ते शक्य होत नाही, त्याच्यामुळे जो चकलीचा साचा असतो त्याच्यामध्येच आपण हे करणार आहोत.
तर शेवाच्या या 4 चकत्या असतात, त्याच्यातल्या 2 नंबरची चकती मी वापरलेली आहे, सगळ्यात मोठी नाही, 2 नंबरची वापरलेली आहे. त्याच्यानंतर एक चाळणी घेतली, त्याच्यामध्ये केळीचं पान घातलं आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे. आता हा जो साचा आहे त्याच्यामध्ये मी असं थोडंसं पाणी शिंपडून घेतलेलं आहे, तेल वगैरे काही लावलेलं नाही. पहिल्यांदा एक जो आपण गोळा केला तो घातला, त्याच्यानंतर दुसराही घातला, दुसरा पूर्ण राहत नाही. वरती जे पीठ राहिलं आहे ते मी साईडला काढून घेते आणि जसं कमी होईल तसं नंतर मग मी ते त्याच्यामध्ये घालेन. तर अशा पद्धतीने मी याच्यामध्ये हे भरून घेतलं आहे आणि हा साचा आपल्याला असा घट्ट लावून घ्यायचा आहे. तर अशा साच्याचे देखील खूप प्रकार आहे, याला साचा म्हणतात किंवा सोरा असं देखील म्हणतात. तर जसं असेल तसं माझा जो आहे तो फिरवायचा आहे गोल गोल. काही जणांचा जो असतो तो दोन्ही साईडने प्रेस करायचा असतो, काही जणांचा असतो तो एक साईडने प्रेस करायचा असतो, जसा असेल तसा. जर तुम्ही कधी शिरवाळ्या केलेल्या नसतील आणि जर तुम्ही शेव वगैरे करत असाल तर तुम्हाला हे खूप सोपं जाईल. आणि जरी पहिल्यांदा देखील करत असाल तरी देखील खूप सोपं जाईल. मी देखील शिरवाळ्या अगोदर कधी बनवलेल्या नव्हत्या, फक्त ज्यावेळी घरामध्ये बनवायच्या त्यावेळी मी खात होते, पण बनवलेल्या मी कधी नव्हत्या. मी देखील ह्या पहिल्यांदाच बनवलेल्या आहेत. तर बघू शकता. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे फिरवून घेऊन याला गोल अशा आपण शिरवाळ्या इथे काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता आता बाहेर येत आहे, जसं मी वर्ण फिरवते तसं बाहेर यायला सुरुवात झाली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपला हात फिरवायचा आहे आणि छोटासा म्हणजे तिथल्या तिथे आपल्याला गोल फिरवून घ्यायचं आहे आणि हाताने कट करायचं आहे. बघू शकता. आता हाताला देखील आपलं हे पीठ चिकटत नाही, कारण याची आपण उकड काढलेली आहे आणि याला व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे चिकटत नाही. हे जसं हवं तसं तुम्ही यांची जागा देखील बदलू शकता. तर बघू शकता एका वेळी इथे माझ्या 7 शिरवाळ्या आलेल्या आहेत. तर थोडंसं यांना मी व्यवस्थित असं सरकवून ठेवते. आता सरकवून ठेवलं म्हणून काही होत नाही, मी इझिली याला उचलू शकते. बघू शकता. तर अशा पद्धतीने माझ्या एका वेळी 7 शिरवाळ्या आलेल्या आहेत. आता या आपल्याला उकडवत ठेवायच्या आहेत. तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये इथे असं पाणी घेतलेलं आहे. तुमची जी चाळणी आहे ती ज्या भांड्यावरती राहील तसं तुम्ही भांडं घ्या. त्याच्यावरती मी ही चाळणी ठेवलेली आहे आणि मग याच्यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे. तिकडे शिरवाळ्या उकडतात तोपर्यंत आपण इथे खोबऱ्याचा रस करून घेऊया. तर मगाशी जे कट करून घेतलेलं आहे खोबरं, ते खोबरं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं. तर अर्धा चमचा एवढं मी इथे जिरं घातलेली आहे. पाव चमचाभर एवढी मी हळद घातलेली आहे. आता याच खोबऱ्याच्या रसामध्ये 3 ते 4 वेलच्या मी सोलून घातलेल्या आहेत. वेलचीची पावडर असेल आणि ती तुम्ही घातली तरी चालेल, पण आता माझ्याकडे वेलचीची पावडर नव्हती, त्याच्यामुळे याच्यामध्येच ही वेलची मी सोलून घातलेली आहे, जेणेकरून खोबऱ्यासोबत ती देखील वाटून येईल. तर हे सगळं घातलं की याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याला वाटून घ्यायचं. थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर 2 वेळा थोडं पाणी करून मी वाटून घेतलं आहे. त्याच्यानंतर एक भांडं घेतलं आहे आणि एक गाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हा रस गाळून घ्यायचा आहे. तर बघू शकता असं जाडसर वाटलेलं आहे. तर पहिल्यांदा थोडंसं टाकते आणि चमच्याने याचा रस काढून घेते. याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, अर्धा ग्लासभर एवढं मी पाणी घातलं आहे, जेणेकरून रस आहे तो व्यवस्थित येईल. तर चमच्याने दाबून आपल्याला हा रस काढायचा आहे. शक्य असेल तेवढा सगळा काढायचा. आणि आता याच्यात खोबरं दिसतंच असेल तुम्हाला जाडसर आहे, तर परत एकदा वाटून घ्यायचं आणि परत एकदा रस काढायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला खोबऱ्याचा रस काढायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा देखील वापर करायचा आहे. आता बघू शकता पहिल्यांदा मी अर्धा ग्लास वापरला, अजून अर्धा ग्लास, जवळजवळ 1 ग्लास एवढं मी याच्यामध्ये पाणी वापरलं आहे. तर अशा पद्धतीने खोबऱ्याचा रस माझा इथे काढून झालेला आहे. त्यानंतर खोबऱ्याचा जो चोथा उरतो त्याचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर करू शकता, नाहीतर तुम्ही त्याला टाकूनही देऊ शकता. तर खोबऱ्याचा रस काढून झाला आहे, त्याच्यामध्ये मी गूळ घातलेला आहे. तर गूळ टाकतानाचा माझा व्हिडिओ झालाच नाही, तर मी गुळाचा 1 खडा एवढा गूळ घेतलेला आहे. थोडासा मोठा खडा घेतला, म्हणजे ही जी माझी वाटी आहे ती पूर्ण भरून नाही घेतली, अर्धी घेतलेली आहे. तर गुळाचं प्रमाण जसं तुम्हाला हवं तसं कमी जास्त तुम्ही करू शकता. काही जणांना जास्त गोड आवडतं, काही जणांना कमी गोड आवडतं. तर गूळ झालं की मग याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर एवढं मीठ टाकायचं आहे आणि छान असं गूळ आणि मीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपला गुळाचा रसही तयार झालेला आहे. 12 ते 13 मिनिटांनी आपण हे शिरवाळ्यांवरचं झाकण काढायचं. शिरवाळी आपल्या तयार झालेल्या असतील, अशा पद्धतीने हात लावून बघायचं. हाताला जर चिकटलं पीठ तर अजून थोडा वेळ ठेवायचं. आता हे अजिबात चिकटत नाही, म्हणजे परफेक्ट झालेलं आहे. थंड करण्यासाठी साईडला ठेवलेलं आहे. बघू शकता किती छान अशा शिरवाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत अगदी कमी वेळेत.
तर आता छान असं मी इथे प्लेटिंग करून घेते. तर केळीच्या पानासारखं माझ्याकडे ताट होतं, तर त्याच्यामध्येच मी छान अशा शिरवाळ्या करून घेते. हाताला अजिबातही चिकटत नाही आहेत. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत इथे आपल्या शिरवाळ्या आणि खोबऱ्याचा रस तयार झालेला आहे. ज्यांनी कधी या शिरवाळ्या पाहिल्याच नाहीत, ज्यांनी कधी खाल्ल्या नाही, त्यांना प्रश्न पडलेले असतील नक्की या खायच्या कशा? तर या ज्या शिरवाळ्या आहेत त्या या रसामध्ये बुडवायच्या आणि खायच्या मस्तपैकी. मध्ये मध्ये छान असा खोबऱ्याचा रसही प्यायचा. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलला पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा. पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये आणि व्हिडिओंमध्ये. तोपर्यंत बनवत राहा आणि खात राहा. धन्यवाद.